तुमचं पुन्हा एकदा माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आजचा दिवस खूप खास आहे। तर आज आम्ही चाललो आहोत शेगावला, छत्रपती संभाजीनगर ते शेगाव। आणि चला या प्रवासात तुम्हाला नवीन काही दाखवते, नवीन जे अनुभवायला मिळालं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। आजचा प्रवास ना खरंच खूप वेगळा होता बरं का, आणि माझ्यासाठी तर खूपच वेगळा होता। कारण ते मी तुम्हाला सांगते। कारण जेव्हा मी संभाजीनगरला आली होती तर झाले आता 7 वर्ष, तर तो प्रवास खूप वेगळा होता आणि आजचा प्रवास खूप वेगळा होता। कारण आज मुलं होती आणि परत मी जेव्हा सामान न्यायला येणार तेव्हा मुलं सोबत नसणार। तर मुलांना म्हटलं मी की संभाजीनगर आता तुम्हाला एक क्वचितच बघायला मिळेल किंवा पाहुण्यासारखं येणार, आता तिथे राहायला मिळणार नाही। जसं गाव मागं सुटत होतं ना, तशा आठवणीसुद्धा खूप जाग्या होत होत्या। कारणही होतं की माझा मुलगा छोटा होता, तर तेव्हा आम्ही संभाजीनगरला आलो होतो। तर माझ्या दोन्ही मुलांचं बालपण बघायला गेलं तर 7 वर्ष आम्ही संभाजीनगरला घालवले। आणि जसजसा प्रवासही समोर जात होता तसतशा अजून खूप आठवणी येत होत्या की आमचं दोघांचं बोलणंसुद्धा सुरू होतं की तनिष किती लहान होता, 4च महिन्याचा होता तेव्हा आपण संभाजीनगरला आलो होतो, आणि आता मुलं किती मोठी झाली आहेत। तर आता शेगावला चाललो आहे। तर ॲक्च्युली शेगावला आता जून महिन्यात आम्ही सामान घेऊन येणार। आता कसं आहे, स्वतःचं घर असल्यामुळं आम्ही अगोदर आलो, कारण मुलांचेसुद्धा ॲडमिशन करायचे आहेत आणि मुलांचं ॲडमिशन करण्यासाठीच मेन म्हणजे आम्ही लवकर आलो। आणि थोडंसं जे घर आहे तर त्यालासुद्धा कलर वगैरे द्यायचा होता। मग म्हटलं चला अगोदरच जाऊया आपण, नंतर एक दिवस जाऊन आपण सामान वगैरे घेऊन येऊ शकतो। परंतु आम्ही अंधेरा फाट्यावरती, आणि इतकी तब्येत खराब झाली ना की सकाळी जे पोहे खाल्ले होते ते सुद्धा ॲसिडिटी झाली। तर आता थोडंसं काहीतरी खाऊन घेतोय आता। बघा आता चले स्प्राईट। आम्ही आता उतरलो आहोत आणि खूप गरम होत आहे। आता वाजले 1:30 आणि मुलांना भूकसुद्धा लागली आहे। तर आता मुलांचा फर्स्ट मसाला पापड। छान होती ना भाजी, मस्त होती, एकदम भारी होती आणि खूप छान जेवण झालं। त्यांनी तर नॉनव्हेज घेतलं होतं आणि आम्ही शेवभाजी घेतली, तर एकदम छान जेवण होतं। बघा इथं साई हॉटेल म्हणून आहे। हे कॅमेरा माझ्याकडनं असल्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल, परंतु अंधेरा फाट्यावरती आहे। तर खूप छान जेवण झालं आहे आणि आता आम्ही निघतो समोर, कारण अजून शेगावला जायला बराच वेळ लागणार आहे आणि ऊन तर खूप झालं आहे, अजून 2 तास तरी लागणार आम्हाला। तर चला कंटिन्यू राहा। बघून त्यानंतर बरेच आम्हाला 1.5-2 तास लागले शेगावमध्ये यायला, आणि आता जस्ट इंटर होतो आहे शेगावमध्ये। तर इकडे आल्याच्या नंतर असं कळालं की इकडे तर त्याच्यापेक्षाही जास्त तापमान आहे आणि खूप अक्षरशः इतकं गरम होत होतं ना की AC सुद्धा काम नाही केलं बरं का, खामगाव ते शेगाव। आणि खूप छान रोड झालेला आहे। तर आता घरी आल्याच्या नंतर आता एवढं म्हणजे नवीन नवीन गोष्टी दिसल्या ना की जे घरं नव्हते ते सुद्धा घरं दिसले, की बघा 5-6-7च महिन्यात किती बदल झाला आहे, की जे जस्ट स्टार्टिंग केली होती कामासाठी तर अख्खाले घरंसुद्धा उभे राहिले आहेत आणि खूप नवीन नवीन घरंसुद्धा बघायला मिळाले। कारण आम्ही दिवाळीला आलो तर तसं आत्ता आलो, आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येतो तर गणपती वगैरे असला तर तेव्हा घरी येतो। तर खूप ह्या गोष्टीला तर आम्ही खूप मिस केलं आहे। आता इथून पुढे तर बघू आता। आणि बघा आता बघता बघता घरसुद्धा आलं, तर मुलांची इतकी आतुरता चालू होती, मम्मी कधी येते घर, मम्मी कधी येते। आणि मुलं तर खूप कंटाळली होती बरं का प्रवासात, कारण मलासुद्धा खूप उलटी झाली, ॲसिडिटी झाली होती पोहे खाल्ले सकाळी। आल्याच्या नंतर सगळ्यांना चहा वगैरे केला, मी तर
म्हटलं नाही मी कोरी चहा घेणार, पण मुलांचं आधी चाललं की आम्हाला आवळा ज्यूस घ्यायचं आहे. मग म्हटलं करा टेस्ट, तर त्यांना अगोदर आवळा ज्यूस दिलं आणि मग मी चहा घेतला. आणि संध्याकाळच्या नंतर दिवस माळवल्यावर म्हटलं चला आता सामान वगैरे आपण काढून घेऊया, कारण सामान गाडीत ठेवायला नको, कारण खूप तापलं असेल सामानसुद्धा, कारण गरमच तेवढं होत होतं. त्यानंतर मी ना सोबत कुंड्यासुद्धा घेऊन आले होते 2-3. एक शेवंती होती आणि बघा एक व्हाईट लिलीचं झाड होतं. मी जेव्हा सुरुवातीला तिथे राहायला गेले होते ना संभाजीनगरला, तर तेव्हा मी तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि कणिक वगैरे मळलं आहे मी आणि चपात्या टाकायच्या आहेत. आणि आता स्वयंपाक वगैरे झाला की जेवण वगैरे करू. आणि आज खरंच खूप थकली मी आणि इतकं भयानक ऊन होतं दिवसभर की खूप म्हणजे एसीसुद्धा काम करत नव्हती आज गाडीत. तर खूप मळमळ झाली आणि मध्येच उलट्यासुद्धा झाल्या मला गाडीमध्ये. आणि आता छान संध्याकाळ झाली आहे, थोडीशी फ्रेश वगैरे झाले, सामानही काढून घेतलं मग अशीच. आता स्वयंपाक करतो आणि छान जेवण करतो आणि संध्याकाळची छान असं दिवाबत्तीसुद्धा झाली आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर कसा झाला आहे तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.